हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी सीमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर आज थोडी वेगळी सुरुवात आहे कारण का आज आम्ही आहोत मिशन गार्डनिंगवर. तर गार्डनिंग म्हणजे आता तुम्हाला कळेल मी असं खिडकीत का दाखवते. तर माझं खिडकीतच असं छोटंसं आमचं गार्डन आहे. म्हणजेच असं थोडीफार झाडं वगैरे लावलेली आहेत. तर आता ते सगळं मला मस्तपैकी रिनोव्हेट करायचं आहे. म्हटलं आता एक माझे DIY चालू आहे. त्याच्यामध्ये म्हटलं माझं गार्डनिंग हे कधीपासून म्हणजे अख्खा पावसाळा गेला त्याच्यात. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे झाडांची कशी वाट लागते ते. म्हणजे विशेषतः खिडकीतल्या झाडांची. बाहेरची झाडं खूप छान होतात पण खिडकीतली झाडं आहेत ना ती थोडीशी अशी म्हणजे काय माती अशी कुबट वगैरे अशी व्हायला लागते. तर म्हटलं त्याचं रिपॉटिंग करूया, छान करूया तिकडे. आणि मी काय काय मागवलं आहे त्याच्यासाठी, कुंड्या परत स्टँड्स वगैरे असं सगळं मागवलेलं आहे. तर म्हटलं चांगल्या खिडक्या मस्त झाडून झटकून सगळ्या झाडांचं आहेत त्या झाडांचंच पहिले रिपॉटिंग वगैरे करून घेऊया. आणि मग बघेन संध्याकाळी जरा बाहेर जाऊन काही झाडं मिळाली मला जशी हवी आहेत तशी. तसं तेवढं ऊन येत नाही ना ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे. तर अशी सुटेबल काही झाडं माझ्या डोक्यात आहेत. तर त्यामधली 1-2च झाडं घ्यायची आहेत कारण का झाडं तशी भरपूर आहेत माझ्याकडे ऑलरेडी. आता रिपोर्टिंग करताच समजेल मला किती झाडं लागतील काय लागतील. तर आता सध्या मी सगळं आम्ही म्हणजे हर्षदाने मी कामाला लावलं. राजची तब्येत नाही बरी त्यामुळे तो जरा आराम करतोय. त्याला काल ताप आला होता त्यामुळे त्याला म्हटलं आरामच कर. तर आता आम्ही दोघंच आता ह्या मिशनवर आहोत. तर आता आम्ही दोघेही ह्या मिशनवर आहोत, मिशन गार्डन. तर आहे की नाही, रेडीच की नाही? हो रेडी. मी कायमच रेडी असतो. माझ्यासाठी कायम रेडी असतो. 25 days. ओ ठीक आहे. मग आता करून घेते काम याच्याकडून. आहे तयार तर काय करून घ्यायचं ना. आज सापडलाय तो सोडणार नाही त्याला. तर ठीक आहे, जोक सपाट कामाला सुरुवात करूया. आणि मी काय काय आणलंय ते पण तुम्हाला दाखवते. तर पहिले तर हे असं सगळीकडे प्लॅस्टिक टाकून घेतलंय कारण का घरातच हे सगळं काम करावं लागणार आहे. हे बघा, तुळस काल घेऊन आली मी. मस्त तुळस मिळाली, काळी तुळस आहे, कृष्ण तुळस. आणि आता ह्या सगळ्या ज्या बाहेरच्या कुंड्या आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत मला. आणि या सगळ्यांचाही बघा माती बघा कशी झाली, एकदमच ओली अशी चिपकून बसलेली. म्हणजे पीस लिलीला आता बरेच महिने झाले फुलंच येत नाही आहेत. आणि हे झिझी प्लांट खूप छान ग्रो झालं आहे पण त्याची कुंडी बघा एवढीशीच आहे. तर मला सगळ्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. हे माझं अनंताचं झाड पण खूप छान होतं पण ते आता एकदमच असं खुरटल्यासारखं झालं आहे काय माहिती. तर ते कटिंग वगैरे सगळंच करावं लागेल मला. तर हे सगळी आता झाडं पहिले तर काढून अशी सगळी इथे घेते. आणि हे बघा असा पसारा झालेला आहे. हे इकडचं स्टँड वगैरे सगळं इकडे घेतलं आहे एका बाजूला. आणि हे बघा हे स्टँड मी मागवलेत, हे लावायचे आहेत. आणि ह्या कुंड्यासुद्धा ऑनलाईन मागवल्या. हे सगळं मिशोवरून मागवलं मी. चांगलं म्हणजे आता मी बघू रेट तुम्हाला बहुतेक इथे देईन तुम्हाला रेट कसे आहेत काय आहेत ते. आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, मग लिंकसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करीन. चला तर मग आता कामाला लागूया. हे मी पॉटिंग मिक्स मागवलेलं आहे. तर हे पण ऑनलाईन मागवलं आहे मिशोवरूनच. 10 kgची बॅग आहे ही, 10 किलोची. तर ती मागवली आहे. परत माती वगैरे माझ्याकडे आहेच. आणि हे असे स्टँड आहेत बघा, मगाशी मी पॅकिंगमध्ये दाखवलेले. तर हे मला हे असे खिडकीमध्ये मस्त अरेंज करायचे आहेत. तर मी काहीतरी काठ्या वगैरे असं ठेवून असं कुंड्या ठेवल्यात ना, तर तेच कुंड्या मला आता ह्याच्यामध्ये ह्या स्टँडमध्ये अशा स्टँड हे हँग करायचे आहेत ग्रिलमध्ये आणि त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर आता हे सध्या खूप व्हायरल आहेत हे स्टँड्स. अशी सगळी तयारी केलेली आहे. परत मी नर्सरीमधून ना हे असं ग्रो टॅब्स करून टॅबलेट्स आहेत ह्या प्लांट्सला घालायचे असतात. तर आता रिपॉटिंग करतेच आहे तर ह्या टॅबलेट्ससुद्धा प्रत्येक कुंडीमध्ये टाकून देईन. 1-1, 2-2 कसं आहे तिथे नीट वाचावं लागेल मला पहिले कारण की मी पहिल्यांदाच यूज करते ह्या अशा टॅबलेट्स वगैरे. तर हे पण मला टाकायचं आहे. अशी सगळी तयारी केलेली आहे. इथे आहे प्रूनर, हे सगळी हत्यारं माती मोकळी करण्यासाठी हे सगळं ठेवून दिलं आहे. आणि आता पहिले तर ना माझ्या खिडकीच्या बाहेरच्या साईडनी हे असे पॉट्स आहेत ना, ते आता आम्ही बाहेर जातो
आणि शिडी लावून आम्हाला ते करायला लागेल, कारण का खूप डीप आहे. तसं जरी ग्राउंड फ्लोअरला असलं तरी उंच आहे, भरपूर उंचावर घर तसं. त्यामुळे मग हे आम्हाला बाहेर जाऊन शिडी लावून काढावे लागतील. ह्या इकडे आणि तिकडे एक कुंडी आहे, तर 2 कुंड्या आहेत त्या काढून घेणार. ते वँडरिंग जू आहे ना, ते पण खूप मोठं झालेलं आहे. ते पण मला आता सगळं कटिंग करून वगैरे मला एका पॉटमध्ये व्यवस्थित लावायचं आहे. हर्षद रेडी, शिडी घेतलीस तर आपल्याला हे झाडू वगैरे हे पण लागणार आहे. थोडी जळमटं वगैरे धरली आहे, पावसाळा म्हटल्यावर जळमटं धरतात ना. आता शिडी वगैरे झाडू सगळं घेऊन बाहेर जातो आणि मग कामाला सुरुवात. तर आता आम्ही बाहेरच्या बाजूला आलेलो आहोत. तर बाहेरून बघा आमची खिडकी अशी दिसते. तर झाडं खूपच जास्त वाढली आहेत, म्हणजे ओव्हर ग्रो झालेली आहेत. तर त्याचं ट्रिमिंग वगैरे सगळं करावंच लागणार आहे. तर अशी दिसते. हळूहळू काय करणार, झाडांचं ट्रिमिंग वगैरे ना करावंच लागतं, कारण जर नाही केलं ना तर मग ती कशीही वाढतात आणि फुलं वगैरे येणं बंद होऊन जातं. त्यामुळे ट्रिमिंग करणं महत्त्वाचं आहे. ट्रिमिंग केल्यानंतर मग जरा झाडं अशी झुपकेदार वाढतात. थोडा वेळ जातो, स्टार्टिंगला लावल्या जरा कमी दिसतात, पण नंतर मग चांगली वाटतात. आता हे झाड आहे ना जास्वंदीचं, मी पुण्यावरून आणलेलं. बरीच वर्ष झाली याला लावून. पुण्यावरून मी विकत आणलेलं, असं फुलांनी मस्त भरलं होतं. तर इतकं आवडलं की ते पुण्यावरून मी येताना घेऊन आले. इथे कढीपत्ता लावला आहे, पुन्हा ती अशी सिंगल पाकळ्यांची जास्वंद असते ना, तीसुद्धा लावली आहे. ते टर्टल वाईन होतं, आता मगाशी दाखवलं ते. ही बॉल लिली आहे, स्पायडर प्लांट आहे, पीस लिली आहे आणि अशी बरीचशी झाडं मी अशी आमच्या गॅलरीच्या पाठच्या साईडची ही झाडं आहेत अशी लावलेली आहेत. म्हणजे त्या हँगिंग पॉट्स असतात ना तिथे. आणि हे आमच्या वरती ज्या काकू राहतात ना, त्यांनी आबोलीची झाडं लावलेली आहेत ही. तर ही पण छान झाली आहेत बघा. आता पावसाळ्यात मस्त झाली आहेत. आता पावसाळा म्हणून त्याला फुलं नाही तर मग भरपूर फुलं येतात त्याला आणि छान दिसते. मग अशी बाग मागच्या साईडला बघितलं ना तर खूप छान दिसतं. चला आता आमचं कटिंग वगैरे सुरू झालेलं आहे झाडांचं. खिडकी पहिले तर चांगली क्लीन वगैरे करून घेतली. ही आहेत सोनचाफ्याची झाडं. आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांनी अगदी बिया लावल्या होत्या. आता मस्त झाडं झालेली आहेत. फुलं कधी येणार माहिती नाही. हे प्राजक्ताचं झाड आहे मी लावलेलं. पण कढीपत्त्याचं झाड पण आहे, ते वरच्या काकूंनी लावलेलं. अशी झाडं आहेत आमच्या बिल्डिंगच्या सभोवताली अशी लावलेली. तर मी अशी खिडकीतून त्यांना पाणी घालत असते उन्हाळ्यात वगैरे. खिडकीतून पाईप बाहेर काढायचं आणि तसं पाणी घालते. तर काय कसरत करावी लागते, कारण का त्यासाठी मला म्हणजे एकतर नळाला पाईप राहत नाही आणि तो 10 वेळा पडत राहतो, निघत राहतो आणि मला अक्षरशः सोफ्यावर चढवून वगैरे मला ते झाडांना पाणी घालावं लागतं. तर काय करणार, झाडांची आवड आहे ना, तर करावं लागतं हे सगळं. आणि जेव्हा ती झाडं अशी छान फुलतात ना, तेव्हा तो आनंद काय वेगळाच असतो. असो, तर आता हे आतमध्ये आली आहे आणि बघा खिडकीतली आम्ही सगळी खिडकी मोकळी करून टाकलेली आहे आता छानपैकी. आता ही बघा झाडं सगळी इथे आता करून ठेवलेत. आता सगळ्यांचं रिपॉटिंग करायचं आहे मला. हे पहिले तर पॉटिंग मिक्स काढणार, ह्याच्यातली माती सगळी काढून मोकळी करणार, पॉटिंग मिक्स करणार, त्याच्यामध्ये थोडंसं खत मिक्स करणार आणि ही सगळी झाडं व्यवस्थित लावून घेणार. आत्ता कुठे आमचं काम थोडंसं झालं आहे, वाजले बघा 3 आणि आम्ही अजून जेवलो पण नाही आहे. तर जेवण बनवण्याच्या पण भानगडीत नाही, कमरेचा भुगा झाला आहे. वाकून माती भरून सगळ्या कुंड्यांमधली ती खणून काढली. ते सगळ्याचं रिपॉटिंग केलं, खतं मिक्स केली आणि ते परत सगळं रिअरेंज केलं. ते मी तुम्हाला नंतर बॅक कॅमेऱ्याने दाखवतेच कसं दिसतंय. खूप छान वाटते. पण आता सुटसुटीत सगळं जंगल झालं होतं नुसतं पावसाळ्यात, आता खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि त्या कुंड्या मागवल्या तर बरं वाटतं, असं एकसारख्या लागल्या तर खूप छान वाटतं. आणि आता जेवण मागवलं आहे. जेवण म्हणजे राईस मी लावला. दुपारची वाजलेली आहेत 3 आणि आत्ता आम्ही जेवणार आहोत. चना मसाला मागवला आहे आणि दाल फ्राय मागवला आहे आणि घर बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे. आता आम्ही जेवून घेणार आणि ही अशी ती मस्त झाडांची अरेंजमेंट केलेली आहे. अजून थोडंसं अरेंज करायचं आहे. थोडी झाडं ह्या 2 बाहेरच्या कुंड्या ना रिकाम्याच आहेत,
त्याच्यात अजून झाडं आणून लावायचं आहे. हे अशी आता एकसारखी छान वाटतात बघा झाडं. आमच्या ना खिडक्यांचा जरा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला नीट दिसत असेल की नाही माहिती नाही. आता हे जाळीतून दाखवते. झीझी प्लांट आहे, असं सगळं. हे पानचं खाऊचं पान असतं ना त्याचं झाड आहे. ह्या ही कुंडी रिकामी, ह्याच्यात मला फुलांचं झाड लावायचं आहे. आणि बाहेरच्या पण आहेत ना 2 कुंड्या, त्याच्यामध्ये पण मला गुलाब वगैरे आणून लावायचे. बघू, गुलाब शेवंती तर टिकतच नाही. बघू आता. ते पॅन्टसचं झाड माझ्याकडे आहे, ते असं फुरटल्यासारखं झालेलं, पण आता ते झालं ना ह्याच्यामध्ये मस्त होईल एकदम. आणि छान खतं वगैरे घातलेली आहेत. आता मस्त सुटसुटी छान झाली आहे खिडकी माझी. मस्त वाटते आता बघायला, बरं वाटतं. असं सगळं सिमेट्रिकल असलं एकसारखं का बरं वाटतं ना. आता आम्ही जेवून घेणार, थोडासा आराम करणार आणि मग संध्याकाळी जाऊन थोडी झाडं ती आणणार. आणि मग तुम्हाला एकदा फायनल लुक मी देईनच, कसं छान नवीन नवीन झाडं आणून त्याच्यामध्ये लावीन ना, तेव्हा अजून छान दिसेल. आणि मग तो फायनल लुक मी तुम्हाला देईनच. आज भरपूर काम झालं आहे आणि खूप दमलो आहे आता. सॉलिड भूक लागलेली आहे. आणि चला आता जेवून घेतो. तर आज आहे दिवस दुसरा आणि काल संध्याकाळी ना हर्षद आणि मी मस्त अशी झाडं घेऊन आलो. हे बघा, हे शेवंतीचं असं मस्त आणलं आहे. ही जास्वंद पण आणली आहे. आता ही 2 झाडं मला लावायची आहे, त्याच्यासाठी मला बाहेर जायचं आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला जाऊन त्या कुंड्या मी अशा खिडकीला हँग करते ना, म्हणजे इथे अशा आहेत बघा. ह्या रेडी करून ठेवल्या आहेत मी, त्याच्यात खत वगैरे सगळं घालून. आणि थोडी जागा ठेवली आहे त्याच्यामध्ये. ह्या 2 कुंड्यांमध्ये लावणार आहे. इथे नाही ठेवणार आहे त्या कुंड्या, जस्ट आता इथे हँग करून ठेवले आहेत. आणि हे बघा, हे रोजमेरीचं पण मी काल घेऊन आलो. हे रोजमेरीचं एक झाड आणलं आहे. आणि कसलं आणलं आहे तुम्हाला दाखवते मी. आणि मी आणलेली आहे ही शेवंती. अशी सुंदरसं शेवंतीचं झाड एक आणलेलं आहे. तर ही अशी 4 झाडं घेऊन आली. पुन्हा तुळससुद्धा माझी किचनच्या खिडकीतली. तर बघा मस्त अरेंज केले. हो, मी ते तुम्हाला दाखवायलाच विसरली. पहिले तर मी कशी अरेंज केली आहेत झाडं ते दाखवते. हे हँगिंग माझं पूर्वीचंच आहे, पहिल्यापासून बरेच वर्ष झाली. तर हे सुद्धा लावलं आहे. मातीची विंडचाईम आहे ही, तर ती सुद्धा लावून ठेवली आहे. आणि बघा अशी अंतरावर मस्त झाडं अरेंज केली आहेत. हे खाऊचं पान जरा मोठ्या कुंडीमध्ये लावलं. झीझी प्लांट पण मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर केलं आहे. हे इथे हे छोटंसं आहे ना, हे आहे हायड्रांजिया. हे रिकामं राहिलं आहे पॉट, धुवून वगैरे स्वच्छ ठेवून दिलं आहे. तर बघू काही चांगलं प्लांट मिळालं ना तर ते लावून टाकीन ह्याच्यामध्ये. हे हायड्रांजियाला कटिंग केलं काल हर्षदने, जरा जास्तच कट केलं ते, पण ठीक आहे. त्याचे शूट्स येत आहेत आता इथून, त्यामुळे ते उगवेल. आता ही साईड दाखवते. आमचं असं आहे, इकडून खिडकी बंद केली का मग तिकडे जाळी उघडते, त्यामुळे मला अखंड खिडकी एकसाथ तुम्हाला दाखवता येणार. बघा इथे पण मनी प्लांट लावला. इथे पण एक हँगिंग असं माझ्याकडे आधीपासूनच आहे, असं छान छान दिसेल ते घेऊन ठेवलेलं. इथे फर्न आहे, फर्नचं प्लांट आहे. ते हे कसं कासव आहे, तर म्हटलं असं शोला ठेवून देऊया, ते असं ठेवलं आहे. ही आहे पीस लिली. हिला फुलं यायची बंद झालेली, म्हटलं हिची माती चेंज करायची होती, तर पूर्ण ह्याला माती चेंज करून टाकली आहे त्याची. आणि हे मी काल घेऊन आली रोजमेरी, तर ही पण छान मिळालं हे झाड मला. हे पॅन्टसचं झाड आहे, ह्याला पण सुंदर अशी फुलं येतात. आता सध्या जरा कळ्या आहेत, फुलं ऑलरेडी थोडीशी येऊन गेली आहेत त्याला. अशी मस्त राणी कलरची फुलं येत आहेत. तर आता हे एकदम छोट्या पॉटमध्ये होतं, आता मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर केलं आहे तर होईल चांगलं झुपकेदार. हे मस्त वाढतं हां झाड, खूप छान वाढतं. हे आहे अनंताचं झाड. ह्याला हे पण खूप असं वरपर्यंत गेलेलं अगदी, तर मग त्याचं कटिंग केलं आहे, पूर्ण ट्रिमिंग करून टाकलं आहे. आता येतील त्याला मस्त पानं वगैरे येतील. तर एकंदर खिडकीच्या दोन्ही पार्ट्समध्ये अशी झाडं लावून ठेवली आहेत आणि आता छान मस्त वाटते खिडकी. हे पहा छान वाटतंय ना. आज मी थोडंसं चेंज करून बघितलं. हे पॉट इथे ठेवलं आहे, जे इथे कृष्णाजवळ असतं ना
ते. आणि तिकडचं हे स्पायरल इथे ठेवलं आहे, पण मला नाही आवडलं ते, मला चेंज करायचं. बघू तर उद्या परवा मी परत ते चेंज करून टाकेन, उद्याच चेंज करून टाकणार, नाही आवडलं मला. तर हे छान झालं आहे. पण आता खिडकी एकदम मस्त वाटते. तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता कशी वाटते, अजून कशी अरेंजमेंट केली पाहिजे झाडांची, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हीसुद्धा मला नक्कीच सजेस्ट करू शकता. ही आहे आमच्या बेडरूमच्या गॅलरीची खिडकी. तर तिथे सुद्धा मी अशी झाडं लावलेली आहेत. तुम्हाला मगाशीच मी बाहेरच्या साईडनी दाखवलेलं ना, तर आतून ही अशी दिसतात. तर अशी खिडकीला मी छोट्या छोट्या कुंड्या अशा हँग करून ठेवल्यात आणि त्याच्यात अशी छान छानशी झाडं लावलेली आहेत. कधी कधी आता फार पूर्वी मी फुलांची वगैरे झाडं पण लावलेली, कारण का आमच्या बिल्डिंगच्या बाहेरसुद्धा झाडं लावलेली आहेत ना, ती खूप मोठी झाली आहेत. त्यामुळे आता तेवढीशी फुलं येत नाहीत. आणि तसंही पावसाळ्यामध्ये फुलांचा बहर जरा कमीच होतो. पण आता थोडं ऊन पडायला लागलं का मग बहर पुन्हा सुरू होईल आणि पुन्हा फुलं वगैरे यायला लागतील. तर छान छान फुलं येतात. आता हे जे झाड दिसतं ना, त्याला पण ऑरेंज कलरची छानशी फुलं येतात. मला नाव नाही माहिती. ही रेन लिली आहे आणि त्याच्या शेजारीच जास्वंदसुद्धा आहे. त्या जास्वंदीलासुद्धा खूप छान फुलं येतात. हे मगाशी मनी प्लांट्स मी कटिंग केले ना, तर ते सगळे कटिंग्स त्याचे मी असे पाण्यामध्ये ठेवून दिले आहेत एका पॉटमध्ये. तर ते पण किती छान दिसत आहेत बघा. इथे ही पण जास्वंद आहे, पांढरी आणि गुलाबी कलरची. हा कढीपत्ता आहे, कढीपत्तासुद्धा लावलेला आहे. बाजूला एक छोटंसं बोगनवेल होता, पण ते खूपच वाकडा तिकडं वाढला होता, त्यामुळे मी आत्ताच त्याचं कटिंग केलेलं आहे. तर अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत, जितकी शक्य होतील तितकी. ही आहे माझी किचनमधली तुळस. तर किचनमधली तुळस होती, पण ती अगदी सुकून गेलेली, खराब झालेली. मग आता ही नवीन तुळस लावली आहे मी. चला आता राजला जरा बरोबर घेते. माझा चेहरा अजूनही असं झोपाळलेला दिसतोय बघा. तर राजला जरा घेते मदतीला आणि ही 2 झाडं पण बाहेरून लावून टाकते, म्हणजे माझं झाडांचं काम सगळं होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. तर होताच तर माझं आजचं हे काम मी तुम्हाला दाखवलं आहे. माझी झाडं कशी वाटली मला नक्की सांगा, आणि कशी अरेंज केली आहेत खिडकीमध्ये ते पण मला नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.